दिया था गुरु। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असेल स्टेटस ॲड असं झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करू नका, अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणं। जे काय मटेरियल यूज केलेलं आहे, म्हणजे मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता, तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल देतच असतो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल, बीटमार्कला ओपन करायचं आहे। मग तुम्हाला अशा प्रकारे काय बीटमार्क दिसून जाईल। मग आपला जायचा 13.20च्या बीटला जायचं, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, अशा प्रकारे डब्यावरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मग वरच्या बाजूला एक फोल्डरचं ऑप्शन असेल, त्या फोल्डरला ओपन करायचं, आपल्या नावाचं फोल्डर असेल त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। मग आपल्या आवडीची कोणतीही फोटो सिलेक्ट करून वरच्या बाजूला प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटला जायचं आहे, मग पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। मग तुम्ही अशाच प्रकारे मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे कोणतेही फोटो ॲड करून घ्यायचं, तुमच्या आवडीचे फोटो वगैरे असेल ते फोटोला ॲड करायचं। तर मित्रांनो, मी लगेच लवकरात लवकर करून घेते अशा पूर्ण बीटमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे वर स्क्रॉल करायचं। मग हे ग्रुप जे काय ग्रुप आहे त्याला वरच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं, जसं की तुम्हाला अशा प्रकारे ब्रोकन हार्ट असं काही दिसून जाईल। मग तुम्हाला सर्वात अगोदर आता फर्स्टला यायचं आहे, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, डब्यावरती क्लिक करायचं। डब्यावरती क्लिक केल्यानंतर आपला बॉर्डर PNG दिसूनच जाईल, अशा प्रकारे बॉर्डर PNGवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग लास्टपर्यंत जायचं, अशा प्रकारे लास्टपर्यंत जाऊन बॉर्डर PNGला ओढून घ्यायचा। ओढून घेतल्यानंतर आपला मग बॅक जायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे दिसतील, फर्स्ट इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं आहे, मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। 13.20च्या बीटला आल्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे काही सिंगल बीटचे जितके काही फोटो आहे त्या सिंगल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट्स पेस्ट करायचा आहे। जितके काही डबल बीटचे अशा प्रकारे काही डबल बीटचे दिसतील ते त्याला सोडून द्यायचं आहे, ते सेकंड इफेक्ट पेस्ट करण्यासाठी। आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं, मग आणखीन त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही जे काही जितके काही सिंगल बीटचे आहेत ते सर्वांनाच हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। मग तर मित्रांनो, मग बॅक जायचं आहे, बॅक गेल्यानंतर मग आपलं शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायचं आहे। मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं आहे, बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग आपला जितके काही डबल बीटचे अशा प्रकारे काही डबल बीटचे दिसत असतील फोटो, त्या डबल बीटचेच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आणखीन डबल बीटचे जितके काही फोटो आहेत ते सर्व डबल बीटचेच फोटोंना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। मग अशाच प्रकारे तुम्हाला जितके काही डबल बीटचे फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। मग तुम्हाला अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।